श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी चरित्र सारामृत। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकनित्यम विमलमेचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुत नमामि। जय जय श्री गजरक्षका, जय जय आजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका, अनादि सिद्धी जगद्गुरु, जय जय श्री सागर विलासा, माया चक्रचालका, अविनाशा शेषशयना अनंतवेशा, अणमातीता अनंता, जय जय अजी गरुड वाहना, जय जय अजी कमललोचना, जय जय अजी पतित पावना, रमारमणा विश्वेशा, मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोची स्वयंभू आदित्य, तेज वर्णिले न जाय, विशाळ भाळ अकर्ण नयन, सरळ नासिका, स्वास्य वदन, दंतपत्ती कुंदकळ्या समान, शुभ्रवर्ण विराजती, रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्याचे तेज हरी, हेममय भूषणे साजिरी, कौस्तुभनी विशेष, वत्सलांचने भूषण, तेची प्रेमळ भक्तीची खूण, उदरी त्रिवळी शोभया समान, त्रिवेणी संगमा सारखी, नाभी कमल सुंदर ती, जेते विधात्याची उत्पत्ती, की चराचर जन्मदात्री, मूळ जननी तेची पै, जाणू पर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजिती, कर कमलांची आकृती, रक्तपंकजा समान, भक्ता द्यावया भयवर, सिद्ध सर्वदा सव्य कर, गदा पद्म शंख चक्र, चार हस्ती आयुधे, कासे कसिला पितांबर, विद्युलते समान तेज अपार, करदळी स्तंभा परी सुंदर, उभय जंगा दिसता ती, जेते भक्त जन सुखावती, त्यांच्या दर्शने पतित तरती, त्याते अहोरात्र दाती, नारदादी ऋषीवर्य, ज्याते कमल करे चुरित, संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित, वर्णिता वेद शिनले, 14 विद्या 64 कला, त्याते वर्णिता थकल्या सकळा, ऐशा त्या परम मंगला, अल्पमती केवी वर्णू, नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कविवर, क्रमून शकले महिमांबर, तेथे पामर मिकाय, जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्र कन्या जानची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमुतया, त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार, एकदंत फरशधर, अगम्य लीला जयांची, जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलाचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार, भक्त पालक दयाळू, मंगलकारी करिता स्मरण, विघ्ने जाती निरसन, भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळेपा, सकल कार्यारंभी जाणा करीती, त्यांच्या नामस्मरणा, त्यांच्यावर प्रसादे नाना, ग्रंथरचना करीती, कवितया मंगलासी साष्टांगण म्हण, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे, जिचा वर प्रसाद मिळता, मूढ मंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येत हाताती, ब्रह्मसुता नमियेली, मूढमतीने अज्ञान, काव्यादिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होण, ग्रंथरचना करवावी, तो अज्ञान तिमिरनाशक, विद्या कान छेदक, तो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवरे, जय आजी कृपे करून सदिच्छा लाभे दिव्य ज्ञान, तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चय, सेवी असती माता पितर, तैसेची श्रेष्ठ गुरुवरे, चरणी त्यांची नमस्कार, वारंवार साष्टांग, मी मतिमंद अज्ञ बाळ, घेतली असे थोर आळ, ती पुरविणार दयाळ सद्गुरु आपणची, 9 मास उदरी पाळिले, प्रसव वेदनांते सोशिले, कौतुके करुणी वाढविले, रक्षिले आजवरी, जननी जनका समान, अन्य दैवत आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी तयांच्या करीतसे, ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवतांचा अवतार, लीला विग्रह त्रिकुमार, दत्तात्रय नमियेले, 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, करणी कुंडले तेच अमित, विद्युलते समान, कामधेनो असुनी जवळी, हाती धरिली असे झोळी, जो पाहता एक स्थळी, कोणासही दिसेना, 4 वेद होऊन ईश्वान, वसती समीप रात्रंदिन, जयांच्या त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात, जो त्या ब्रह्माशी नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपुल्या, वाढला कडलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु, पहा कैसे देव विचित्र, आर्यावरती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगिती, शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानिती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली, सुटला धर्माचा राजाश्रय, धर्म प्रवर्तका नाही वय, उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले, नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकळा, ऐक भोगीच्या बळावल्या, तेने सुटला परमार्थ, धर्म संस्थापने
कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपत्तीचे कर्तव्य लोक भूभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मावादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या कोळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्ण आश्रम धर्म मुळी कोणाचेही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडून आपुला विख्यात महिमाजनी गावया जे योजिले तुमचे चरित्र महासागर पावे न कैसा पैल तीर परी आत्मसार्थक करावे असाचार मीन तेथे झाले किंवा फाट गगनाच मान अगाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमक केवी करू पिपिलाकी म्हणे गिरीसी उचलून घाली काखेसी किंवा खंद्यात सूर्यासी लपविणी म्हणे स्वतेजे तैसे असे माझे आळ बाळ जाणूनी लढीबाळ पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझे या ठाई वार्ता मी पणा नसेती ऐसे कुणी अस्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वर धरते करुणी उनेन पडे ग्रंथात सफल होती मनोरथ पाहुणी आर्य जन समस्त संतोषील निश्चय ऐसे कोणी अभयवाणी संतोष झाला माझी या मणी यशस्वी होऊनी लेखणी ग्रंथ समाप्ती प्रति पाओ आता नमो साधुरंद ज्यासी नाही भेदाभेद जे स्वात्मुख आनंद मय सदोदित राहती मग नमी येले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर त्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावंतास नमिले कवी कालिदास त्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन त्यांची ग्रंथरचना पाहोण ज्ञाते हि डोले विमान तयांचे चरण नमिले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसाद कारणे अहो तुम्ही संतजनी मज दीनावरी कृपा करुणी ना आपणा हृदय स्थान राहुणी ग्रंथरचना करावी आता करुण म्हण जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोत समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती तयांचा संस्कृताचा नसे गंध मराठी नाहीये शुद्ध काही पडलो छात्र छंद कवी शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणवणी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ती इकडे न पाहावे न पाहता जी अवगुण घगाळे तितकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडन चरणी आपुल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्र असा त्या मोदतीतून पाही मोलमुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञेही अनुमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला कवी होऊन माळी घाली श्रोते यांच्या गळी उभा टाकून बुद्धांजली करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करीला आपले मानस हा सुगंध नावडे जया सतेची पूर्ण अभागी असोत हे बोल पुढे कथा बहु अनमोल वदविता स्वामी दयाळ निमित्ते मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्र कर दुष्ट केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यती राजपद कल्लार विष्णू कवी होऊनी भ्रमर ज्ञान मधुर स्तव सांचार रुज्जी तेथे घाली तसे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा श्री शंकरार्पणास्तु श्री श्रीपाद वल्लभार्पणास्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय समाप्त द्वितीय अध्याय श्री गणेशाय नमः कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ता प्रति कैवल्य प्रति होतसे नरसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले कर्दळी वणी गुप्त झाले गुरुचरित्र ती कथा पुढे लोकोद्धाकारणे भाग पडले प्रकट होणे धुंडिली भूतपट्टणे तेची स्वामी यतिवर्य स्वामीची जन्मपत्रिका एक भक्ती केली देखापरी तिचे विषयी शंका मना माझी येत असे गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रगटले त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून या शंका पत्रिकेची ते केवळ अनाद्य सिद्धी खुंटला तेथे पत्रिकावाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले अक्कलकोट माझारी राचप्पा मोदी यांच्या घरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातळ त्याच दिवशी साचा आदर करायचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हरी दोघांची बैसवणी दोहरी तीसवरी बसले आपण पाहोणी समर्थांचे ते उभयतांना वाटले तो
साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी? स्वामींनी हास्य मुख करून उत्तर दिले तया लागुनी, आम्ही कर्दळीवनातुनी प्रथारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व, बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिली. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटका पावन, नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडोलो तीर्थे समग्र 80,000 नगरे आम्ही देखील. मग तेथून सहजगती पातलो गोदा तटका प्रति, जेची महाप्रख्याती पुरांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे, पाहिली परमपावन, काही दिवस फिरोन हैदराबादचे पातलो. येऊनी मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास, मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमुले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो तेथे निस्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ ये देश, हिंडोणी सकळ सोलापुरी पातलो. येथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रति येणे तेथोनी जाहिले. ते पाहो सुनी या नगरात आनंदे आहोत नांदत, ऐसे आमुचे सकल व्रत, असे मुळापासून ऐकोणी ऐसी वाणी. उभयंता संतोषले मणी मन, स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून उभयंता. 12 वर्षे मंगळवेड्या प्रति राहिले स्वामी राज येती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. सदावास अरण्यात बहुधा न येती गावात, जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणून देती, तेची महाराज भक्षिती. शनेक राहुणी मागुणी अरण्यात जाती उठुनी, वेडा बुवा तया प्रति गावाप्रती लोक म्हणती. कोणीही अज्ञाने नेणती परब्रह्म रूप हे, त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला, ते जाणोनी अंतरखुन स्वामीसी मानिती. ईश्वरा समान परी दुसरे अज्ञजन, वेडा म्हणून लेखिती. दर्शना येती दिगंबर, लीला विग्रही येती वर्य, कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी. अमृता समान पुढे कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ पदविता, तयांची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र भरला असे श्रीसागर, मुक्त करुणी श्रवणदार. प्राशन करा श्रोते हो, तुम्हा नसावा येते विठ्ठल, सर्वदा सेवावे अखंड. भवभयांच्या अरिष्ट, तेने चुके विष्णू म्हणे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसोत, द्वितीय अध्याय गोडाहा इति. श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय समाप्त. श्री शुभम भवतु. अध्याय 3 श्री स्वामी समर्थ. तृतीय अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, श्री स्वामी चरणी त्यांची भक्ती, ज्यांची नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य गताध्यायी. कथा सुंदर स्वामींनी केले निवेदन स्वचरित्र. आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करुणी वस्ती, मंगळवेडे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत, अप्पाटोळ झाले भक्त. ते साकले व्रत, अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्या समान. सवे घेऊन स्वामीशी टोळ जाती अक्कलकोटाची. अर्धमार्गावरून टोळाची, मागे परतने भाग पडे. टोळे आज्ञा पिकिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामींशी सोडू नका, तेथेच मुक्कामा करावा. टोळ गेली या परतुनी, स्वामी चाले उठुनी. बहुवर्जिरे सेवकांनी परिणच मानिले, त्या तेथुनी निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक विंध्य होता, तो करीत यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पांच्या ग्रहापती. स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती, चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदयले, यतिराज ग्रहासी आले. जैसा कामधेनु आपण बळे, दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामीराज भेटी, परम भाग्य तयांचे. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामीचे वास्तव्य स्थान. सुरवराजे दुर्लभ चरण, तयांच्या घरी लागले. योग अभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रम. तिने हार किती एक राहती, मौन धरिती किती एक. एका चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन. एक गिरीवरी बैसोनी तपश्चर्या करिता ती. एक पंचाग्नी साधन करीती, एक पावना ते भक्षिती. कित्येक संन्यासी होती, संन्यासावगा सांडोनी. एक करिता कीर्तन, एक मांडिता पूजन, एक करिता होमवन, एक षटकर्मे आचरिते. एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करीती, एक संबंधिती देवालय. परिजयाचे चरण दुर्लभ सक्त भक्ती वाचून. केली याची नाना साधन, भावाविन सर्व व्यर्थ. योग याधिक काही चोळप्पाने केले नाही, परिभक्तीस्तव पाही. स्वामी आले सदनाते, त्यांची देखून या भक्ती. स्वामीचे ते भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्षा सुनिकार भारी, परमज्ञानी असती. अक्कलकोटाची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती. परितयांचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उदयले.
तयपासून जगात तया नगरांचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले. चोळपाचे ग्रहपती आले कोणी एक येती, लोका चमत्कार दाविती गावात मात्र पसरली. आपुली वावी प्रख्याती ऐसे नाही जयांच्या चित्ती, म्हणून स्वामी राजे येती बहुदान जाती फिरावया. लोका माझी पसरली मात नृपा ती कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. राहती चोळपाच्या घरी दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी लीला त्यांची विचित्र. वार्ता ऐसा ऐकुणी राव बोलला कायवाणी, गावात येती येऊणी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवर झाले नाही, आता जावणी लवलाई भेटू तया यतीवर्या परी. ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसे वार्ता ऐकोणी काणी, ते सत्य परी येऊणी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती पूर्ती पुढे ठेली. सकल उभा चकित झाली, मती गुंगली रायाची सिंहासनाखाली उतरून. राव घाली लोटांगण प्रेमाश्रुणी भरले नयन, कंठ झाला सदादित दृढ घातली मिठी चरणी. चरण धुतले नेत्राश्रुणी, मग तया हस्तकी धरुणी आसनावरी बैसले. खून पंटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पाळून गेली दुरी चरणी भक्ती जडली. ते सकळ सभा आनंदली, समस्त पाऊले वंदली. षडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये, निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण. तयाच्या पादुका श्री धरुण विष्णुनाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत. तृतीय अध्याय गोडाहा. श्री स्वामी राजार्पणास्तु. श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 4. श्री गणेशा नमः. मुख कीर्तने करावे अथवा श्रवणी ऐकावे, षडोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने न लगे करणे तीर्थाटन योग्य अभ्यासानं होम हवन सांडून अवकाशीने नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरवृत्ती सुखेल गता. अध्यायाच्या अंती अक्कलकोटी आले येती, नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळपाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव, हे तयांचे सुकृत पूर्व नित्य देह सेवा घडे. ते केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी त्यांच्या दासी, नवनिधी तत्पर सेविसी ते धरिती मानव रूप. चोळपा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊनी आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती परी ते कधी न कंटाळे. चोळपाची सद्गुणी कांता ती ही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनाची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशदेशी झाली ख्याती. बहु लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने, व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोग कष्टले संसार तापे तप्त झाले, मायामय पसाऱ्यात फसले ऐसे आले किती एक. सर्वांची कल्पद्रुम समान होऊनी कामना करीती पूर्ण. भक्त काज स्तव उत्तीर्ण मानव रूपे जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते तिराज पुरविती. दृढ चरणी जयाची भक्ती त्याची होती कल्पतुरू. जे का निंदक कुटील तया शास्त्री केवळ. नास्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करिता ती. महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयाच वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोणी म्हणती जनासी ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोगभोगी. साधू लक्षण त्यांच्या अंगी कोण तसे होवस तसे. काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्याची पाऊले. यात स्वार्थना परमार्थ मिळे हसला तुम्ही अवघेची. ऐसे तयानी निंदिले समर्थानी अंतर जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवले एक. पाहावया आले लक्षण समर्थ समजले तिखुण. ज्या घरी बैसले तेथून उठून या चालले. एक भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबर संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शने क्षुजन असंख्यात पाथले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मणीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांती. कोणी नवसाते करीती कोणी आणोनिया देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वरभाव विसरोणी. क्षण एक घडता सत्संगी तत्काळ पालटे की कुमती. म्हणून या कवी वर्णिता ती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात.
ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती. पाणी सुटले त्यांच्या मुखाशी, म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी, जीवा मुचा कळवळला. मोडली जणांची गर्दी, तो एवढी सेवेकरी. संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मणी झुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थाने त्या दिवशी स्पर्श न केला अनोकदाशी. सूर्य जाता स्थळचळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होती तयांसी अन्नोदक वर्ज्य असे. जे पातले करून छळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सितना अवतरले तयांच्या चरणी त्यांची भक्ती. त्याचे मनोरथ पुरविती. पसरली जगे ऐसी ख्याती, दिला त्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती कलयुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी येती वर्णी किती विष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसुत प्रेमळ भक्त चतुरोध्याय गोडहा. श्री स्वामी राजा अर्पणास्तु. श्री शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानक वैश्वनरा ज्ञानतम छेदक भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्ता सखा सदयतु. गंगा जळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल. तुझसी स्थविता प्रेमळ सत्वर त्याते पावसी. विशेष गंगा जळाहुण आपुले असे महिमान. पापतापाणी दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र कराया श्रवण. श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहुण प्रसंग पूर्ण रसभरित पुढे पुढे. त्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळपादी करून भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एक तपपरे स्वामी राजवास करीत. बहुत भक्त झाले वार्ता पसरली चहूकडे. कोणाचे पडता साकडे धाव घेती स्वामीकडे. राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम. स्वामी रत्न लाभले उत्तम. नृपती भक्त निसीम स्वामी चरणी नित्य त्यांचे. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी. एकदा तयांच्या अंतरी विचारायचा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामीसी आणावे आपुल्या नगरासी. मग कोणे एके दिवशी सभे माझी वैसले. दिवाणानी सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी तेथे आणील स्वामीसी. परी आम्ही तयांसी नाम देऊ बहुत. त्यांचा राखो सन्मान लागेल तितुके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भुवन वसता स्वामी होईल. कार्य जाणून कठीण कोण न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपरागी परियेचा. आपुली जरी इच्छा आहेसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चिती मनासी असू द्या. ऐसे कुणी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. संजीवनी विद्या साधकाया करिता शुक्राजवळी कच जाता. देवी सन्मानीला होता बहुत आनंदे करुणी. द्रौपदी सह सकळ जने त्या परी तात्यांची सन्माने. गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. बहुत धन देती नृपती सेवक दिदले सांगाती. जावया अक्कलकोटा प्रती आज्ञा दिली तात्या ते. तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषिली जे केवळ वैकुंठ. स्वामींनी दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथेच जनाची पाहुणी भक्ती धन्य मानती तयांते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी तयांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक. त्यांत वरिष्ठ चोळपाधिक सेवेकरी निसिंह. ऐसे पाहुणे तात्यासी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामीचे ही मन रमण गेले असे त्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे. असा म्हणी विचार करून कार्य आरंभिले तात्यांनी. संतुष्ट राहावे सेवक जनी ऐसे सदा करिताती. करोणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिली बहुसाल दाने याचे दने तृप्त केले. स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्य समर्पिती. जेने सेवक संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले. म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यानी. ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांशी. मन लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळपा प्रती. त्याग लागी विनंती करीती बहुदिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांची घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हाते. मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी. ऐसे नाना प्रकारी चोळपा ते सांगितले. द्रव्येन सर्व वशा चोळपासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा भौसाल. मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी. येती राज तया समयासी आनंद वृत्ती बैसले.
चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊन समर्थानी बडोद्या प्रती चलावे, तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान तेथे जात होईल. ऐसे कोणी या वचन समर्थानी हास्य करून, उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर, राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे. पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता, स्वामी राजवदविता निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संवत सदा ऐकोत भाविक भक्त, पंचम अध्याय गोडहा. श्री शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहावीत, तैसे हे स्वामी चरित्र स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्रागाध, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. त्यांच्यावर प्रसादे करून मूढा होय शास्त्रज्ञान, त्या समर्थाचे चरण वारंवार नमी येतसे. कृपाळू होवणी समर्था वदवावे आपल्या चरित्रा, श्रवणे श्रोती यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरत रुची घेऊन सुगणे त्यासी चरपावी प्रीतीने, झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्या पदी अर्पिते. मागील अध्यायांच्या अर्थी चोळप्पा विनविती स्वामी प्रति, कृपा होणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे कोणी समर्थ बोलती हसुनी, मल्हाररावाची म्हणी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून याच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित, अक्कलकोटी नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसे कोणी अवाणी चोळप्पा खिन्न झाला म्हणी, त्याने सत्वर येऊनी तात्या प्रती सांगितले. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या म्हणी चिंतावळ, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी, परी पहावा यज्ञ करून ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यानी अनुष्ठान आरंभिले, ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्य सिद्धीस न गेले, खिन्न झाले मुख त्यांचे, भक्ती नाही अंतरी धांबिक सांदना ते करी. तयांचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील, तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे, भक्ती विना हटयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा. तरी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्र चित्त काही उपाय सुचेना. मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्या कारणे, ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटत असे. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जणांशी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करवणी न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजन न्यावे पळवून येतीसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेने तो मंदमती, म्हणून योजली कपट युक्ती परी ते सिद्धीच न जाये. असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समयासी, मेण्यात घालून स्वामीसी तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेणा आला, अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेण्यातून उतरले, मागून अक्कलकोटी आले. ऐसे बहु वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले परी तुके व्यर्थ गेले, व्यर्थ दिवस गमाविले, द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशाती घेऊन बडोद्यासी आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत त्यांचे नाव, नृपकार्याची धरून हवा आपण पुढे जाहला. स्वामी कारणे वस्त्रभूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी त्यांच्या जवळी नृपाने आज्ञा दिलेली जावया. ते येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्री अलंकार स्वर्ण ताटी स्वामी पुढे ठेविती. ती पाहुणी समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणोनी सत्वर ठोकायाच्या चरणी. ऐसी त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी, पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतरावासी, सत्वरे यावे बडोद्यासी तेथील कार्याशी सोडून. साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावावरी आळा आला, त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाखविली, ख्याती झाली सर्वत्र. समर्थाची अवकृपा जयावरी त्यांच्या कष्ट होती शरीर, कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पातका अनादि सिद्धका जगन्नाथा, निशिदिनी शंकर सखा विष्णूची या मणी वसे. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा समत सदा भक्त परिसोत. षष्ठाध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठाध्याय समाप्त. श्री शुभम भवतु.
अध्याय 7 श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा, लोकपाल सर्वेशा, आपुल्या कृपे करुण अल्पवर्णिले आपुले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा, अक्कलकोटी मालो जिंद्रपती, समर्थ चरणी जयाची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म वेदांत, आवडे जयासी, श्रवण करती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्रांची, वेतने देवनी ठेविली त्या समयी, मुंबापुरी विष्णू बुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतवरी, करुणी लोका उपदेशी, कैकांचे भ्रम दौडिले, धर्मोपदेशकां जिंकिले, कुमार्गवरती असे आणले, सन्मार्गावरी येतयानी त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवासी शेवटी आणिले, नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारांगत, भाषणे श्रोत यांचे चित्त आकर्षून घेती ते, रात्रंदिन नरप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुख व्हावे, अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते ते, त्याचे करुणी विवरण संतोषित केले वर्णजन, तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी, ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजग्रही होत असे, जे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्ष दत्तांचा अवतार, ते समर्थ येतीश्वर अक्कलकोटी नांदती, एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होती त्यावेळी, पाहवया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी, ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार, ऐसे 19 यतिराज हसले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुणी ऐशी विचित्र व्रती, बुवा म्हणती तया मनी, हातो वेळा संन्यासी, भुरळ पडली लोकांची, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोग माजविला, येथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योतरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, परमेश्वर रूप म्हणता येती, आणि करीता त्याची भक्ती, परी हा ब्रह्म तुम्हा प्रती, पडला असे सत्तेची, पाहुणी तुमचे अज्ञान, त्यांचे वाढेल डोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलेनी, पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला म्हणी, स्वामीची तुच्छ मानिती, नित्य नियम सारोण ब्रह्मचारी करीती शयन, जवळ पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले, निद्रा लागली बुवासी, लोटली या काही निशी, एका स्वप्न तयसी चमत्कारिक पडले, आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंशापणा करीत असे, ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे, जवळी होते ते पारशी, जागृत आली तयासी, त्यांनी धरुणी बुवासी सावध केले त्यावेळी, हृदय धडधडू उडू लागले, घर्मेश्वरी रोवले झाले, तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून, मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती, असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामी पाशी, पुसता मागील प्रश्नासी, खदा खदा स्वामी हसले, मग काय बोलत आहेत ईश्वर, ब्रह्मापद तदाकार, होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखोणी वृश्चिकांशी, काय म्हणून ध्यालासी, जरी वृथा भय मानतोसी, मग ब्रह्मापद जाणसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट आता नयेसी, बुवा प्रति पट लिखून धरिले तत्काळ स्वामीचरण, प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सदाधिक, तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळूनी, ब्रह्मापदा योग्य झाले, स्वामी चरित्र महासागर, त्यातून मुक्ती निवडून सुंदर, त्याचा करुणी हार अर्पी शंकरा विष्णू कवी, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत भाविक भक्त, सप्त अध्याय गोडहा, श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।